या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग 18 जून 2026 वार गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत योग आहे। या योगावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात सुख समाधान आणण्यासाठी, घरातील वातावरण प्रसन्न आनंदी राहण्यासाठी काही अशा गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे उपाय म्हणू शकता किंवा सेवाही म्हणू शकता। या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने सुद्धा लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते। तर अशा कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर बघा, गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी व भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते। आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, घरामध्ये सुख शांती मंगल्याचं वातावरण राहण्यासाठी, आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या मुहूर्तावरती सेवा केल्या जातात आणि या मुहूर्तावरती बरेच काही शुभ कामेही केले जातात, जसं की गाडी खरेदी करणे, घर खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे, अशा खूप साऱ्या गोष्टी या मुहूर्तावरती आपण करू शकतो। त्याच्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते। असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावरती आपण जर काही सोने चांदी खरेदी केलं, जी पण काही गोष्ट करू आपण, तर ती कधी मोडायची गरज पडत नाही आपल्याला, त्याच्यामध्ये वाढ होत राहते। त्यामुळेच गुरुपुष्यामृत योगावरती खूप सारी वेगवेगळी कामे केली जातात, नवीन कामाची सुरुवात केली जाते, नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते आणि या योगावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी काही उपाय करायचे आहे। तर ते उपाय म्हणजे पहा, आपण गुरुपुष्यामृत योगावरती सकाळी लवकर उठून आवरायचं आहे। नंतर आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करून उंबरटा पूजन तर करायचं आहे व त्यानंतर आपण देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि आपल्याला उद्या लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी स्वस्तिक काढायचे आहेत। आपल्याला माहीतच असेल, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। कोणतंही आपण जेव्हा शुभ कामाची सुरुवात करतो तेव्हा आपण स्वस्तिक काढत असतो। जरी आपण कोणतीही खरेदी केली तर तिथं पूजा करताना सुद्धा आपण हळद कुंकू आणि स्वस्तिक काढत असतो आणि उद्या आपल्याला असेच 5 स्वस्तिक काढायचे आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी काढायचे आहेत व हे स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकांची हळद कुंकू अक्षता पुष्प अर्पण करून धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे आणि हे स्वस्तिक आपल्याला गुरुपुष्यामृत योग सुरू असतानाच काढायचे आहेत। गुरुपुष्यामृत योग सकाळी सूर्योदयापासून सुरू होत आहे, तो 11:32 आहे। या कालावधीच आपल्याला हे 5 ठिकाणी स्वस्तिक काढून त्यांची पूजा करायची आहे। तर पहिलं स्वस्तिक आपल्याला जेव्हा आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करू, उंबरट्याची पूजा करू, त्यावेळेस आपल्याला उंबरठ्यावरती किंवा उंबऱ्याच्या बाजूला कुंकू हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये 4 टिपके द्यायचे आहेत। त्याच्या बाजूला 2 हळदी कुंकू आणि अशा रेषा ओढायच्या आहेत दोन्ही साईडला। स्वस्तिक काढल्यानंतर आपण त्या स्वस्तिकाला हळद कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करून पुष्प अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला अशाच प्रकारचं स्वस्तिक तुळशीच्या समोर पण काढायचं आहे। बघा, तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिप्रिय आहे आणि गुरुपुष्यामृत योग हा भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी मानला जातो। त्यामुळेच या कालावधीमध्ये आपल्याला तुळशीसमोर पण स्वस्तिक काढून पूजा करायची आहे। यानंतर आपल्याला एक स्वस्तिक देवघरामध्ये काढायचं आहे। बघा, देवघर म्हणजे आपले सर्व देव असतात, तिथं तर स्वस्तिक असायलाच हवं आणि अशा शुभ मुहूर्तावरती आपल्याला तिथं पण एक स्वस्तिक काढून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरचं स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये काढायचं आहे। ते म्हणजे आपण किचनमध्ये आपली गॅसची शेगडी असती, त्या शेगडीच्या मागची जी भिंत असते तिथं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकच्या मध्ये 4 ठिकाणी आपल्याला हळद कुंकवाचे थेंब द्यायचे आहेत आणि बाजूनी 2-2 रेषा ओढायच्या आहेत हळदी कुंकवाच्या आणि त्याची पूजा करायची आहे। तर आता किचनमध्ये स्वस्तिक का काढलं जातं, तर किचनमध्ये स्वस्तिक काढणं म्हणजे माता अन्नपूर्णेची पूजा करणे। जेव्हा पण आपण गुरुवारच्या दिवशी पण बघा गॅस शेगडीची पूजा करतो, त्यानंतर किचन ओट्याला स्वस्तिक काढतो आणि उद्या तर गुरुपुष्यामृत योग आहे आणि अशा योगावरती माता अन्नपूर्णेची पूजा पण आपल्याला करायची आहे। यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, म्हणजेच 5वं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे। ते आपण जिथं महत्त्वाच्या वस्तू ठेवतो ती म्हणजे आपली तिजोरी, तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि जिथे आपण आपल्या महत्त्वाच्या वस्तू ठेवतो ती म्हणजे आपली लक्ष्मी आणि जिथे आपण स्वस्तिक काढतो, ज्या ठिकाणी स्वस्तिक असेल माता लक्ष्मी तिकडे आकर्षित होत असते। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला जिथे आपली तिजोरी असते तिथे पण एक स्वस्तिक काढायचं आहे।
आणि उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, तर या योगावरती तुम्ही लक्ष्मी मातेला कुंकुमार्चन सेवा अवश्य करा व माता लक्ष्मी बरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंची पण सेवा उद्या आपल्याला करायची आहे. आता कोणत्या सेवा करायच्या याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तरी पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगते. उद्या तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सेवा करू शकता, व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता, त्याचबरोबर पुरुष सूक्त पठण करायचं आहे, श्री सूक्त पठण करायचं आहे, विष्णू गायत्री मंत्र तुम्ही 24 वेळेस किंवा 16 वेळेस पठण करू शकता, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस किंवा 24 वेळेस पठण करू शकता आणि एक माळ तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर उद्या विनायक चतुर्थी पण आहे, त्यामुळे आपल्याला गणपतीची सेवा पण करायची आहे, अथर्व शीर्षाचं पठण पण करायचं आहे, गणपतीला पण अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे आणि गणपतीला प्रिय असणारी वस्तू म्हणजे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर गुरुवार गुरुपुष्यामृत योग, त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची पण सेवा करायची आहे. काही शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्राचं पठण करा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एक माळ तरी जप करा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.